माझा राग इतका वाढला होता की माझे खूप वाईट हाल होत होते. मला कळत नव्हतं कुठं जावं, काय करावं. घरच्यांनी माझ्याशी फार मोठा अन्याय केला होता. फक्त पैशांसाठी त्यांनी मला आंधळ्या माणसाशी लग्न लावून दिलं. एक असा माणूस जो आपल्या इच्छेने हे जग पाहू शकत नाही, कुठेही एकट्याने जाऊ शकत नाही, त्याला माझं जोडीदार बनवलं गेलं. त्यांना मात्र त्याचा फायदा झाला. त्यांच्या गरजेसाठी त्यांना पैसे मिळाले, पण मी कुठं जायचं? मला काहीच मार्ग दिसत नव्हता. इतक्यात दारावर टकटक झाली. आता माझा नवरा आला आणि त्याच्यासोबत तो मेल नर्सही होता, जो नेहमी त्याच्यासोबत असतो. त्यानं त्याला खोलीत बसवलं आणि परत गेला व जाताना मला म्हणाला की काही हवं असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला आवाज द्या, मी बाजूच्या खोलीत आहे. मी डोळ्यातले अश्रू पिऊन मान डोलावली. माझा आंधळा नवरा माझ्या शरीराचे अवयव हाताने शोधू लागला. रागाची लाट माझ्या शरीरात संचारली. मी त्याचा हात झटकून टाकला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. कदाचित तो अशा वागणुकीसाठी तयार नव्हता. त्याला वाटलं होतं की मी गरीब घरातील मुलगी, जी त्याच्या पैशांवर मोहित होऊन त्याच्याशी लग्न केलं, ती त्याला नाकारेल कशी. मी एक क्षणही त्याला जवळ सहन करू शकत नव्हते. तो मात्र माझ्याशी छोट्या छोट्या गोष्टी बोलत राहिला, माझ्या आवडीनिवडी विचारत राहिला, पण माझं लक्ष काही लागत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की या माणसापासून सुटका कशी करून घ्यायची. सतत माझ्या नजरेसमोर हितेशचा चेहरा येत होता. तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी पटकन त्याला सांगितलं की मी लगेच कपडे बदलून येते. या जड कपड्यांमुळे मी थकले आहे. तुम्ही तोपर्यंत आराम करा. त्याला बिछाण्यावर झोपवून मी ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलले आणि खोलीबाहेर निघाले. आता मला फक्त ती नोकरानी कुठे आहे हे शोधायचं होतं, जिने मला आल्याबरोबर तिच्या मजबुरीची मोठी कहाणी सांगितली होती. आणि आता मी ठरवलं की तिच्या त्या मजबुरीचा वापर माझ्या फायद्यासाठी करायचा. मी हॉलमध्ये आले. समोरच तिची खोली होती आणि बाजूला चौकीदार बसलेला होता. मला पाहून तो आश्चर्यचकित झाला. मॅडम, तुम्ही यावेळी बाहेर? काही काम होतं का? मी त्याला सांगितलं की मला कविताशी बोलायचं आहे, तिला बोलावून आणा. तो गेला आणि कविताला बोलावून आणलं. ती बहुतेक झोपलेली होती. आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. काय हवं होतं मॅडमजी? मी तिचा हात धरून तिला हॉलमध्ये आणलं आणि माझ्या हातातली सोन्याची अंगठी तिच्या हातात ठेवली. ही अंगठी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी साखरपुड्याच्या दागिन्यांसोबत पाठवली होती आणि मला ती खूप आवडली होती. पण आता जे करायचं ठरवलं होतं त्यासाठी मला माझी आवडती वस्तूही गमावणं कठीण वाटत नव्हतं. मी कविताला सांगितलं की मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे आणि जर तू ते केलंस तर तुला याहून जास्त पैसे देईन. तू म्हणाली होतीस ना की तुझी मुलगी आजारी आहे आणि तिच्या उपचारासाठी तुला पैसे हवेत. मी तिच्या मुलीचा उपचारही करून देईन आणि तुझ्या सगळ्या गरजा भागवीन. फक्त हे काम करावं लागेल. हे ऐकून ती थबकली, दोन्ही कानाला हात लावले आणि म्हणाली, हे जर माझ्या नवऱ्याला कळालं तर काय होईल मॅडमजी? तुम्ही असं करू नका. पण मी तिला हाताला झटकून म्हणाले, नाही मान्य केलंस तर मी तुझ्यावर चोरीचा आरोप करून तुला घरातून हाकलून देईल. ती माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तिच्याकडे दुसरा काही मार्गच उरला नव्हता, म्हणून तिनं माझं म्हणणं मान्य केलं. मग ती मान खाली घालून माझ्यासोबत खोलीत आली. मी तिला माझ्या जागी पलंगावर झोपवलं आणि स्वतः बाहेर आले. जवळजवळ 1.5 तासानंतर ती खोलीतून बेहाल अवस्थेत बाहेर आली. तेव्हा माझ्या सगळ्या अंगात एक आनंदाची लहर उसळली. मी तिचे आभार मानले आणि ती नजर खाली घालून तिथून निघून गेली. ती गरीब होती पण असभ्य नव्हती. फक्त मजबुरीने तिला हे काम करावं लागलं होतं. मी जेव्हा खोलीत गेले तेव्हा माझा नवरा झोपलेला होता. मीही एका बाजूला पडले आणि मनात विचार करू लागले की योग्य वेळी माझ्या डोक्यानं काम केलं नसतं तर या माणसाला सहन करणं माझ्यासाठी शक्यच झालं नसतं. तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा, माझी खूप काळजी घ्यायचा, मला खूप जपत होता. पण त्याच्याकडे पाहिलं की माझ्या अंगात फक्त तिरस्कार दाटून यायचा.
आणि मला तीव्र घृणाच जाणवायची. मला माझ्या आईवडिलांशी पुन्हा बोलायची इच्छाही होत नव्हती. त्यांनी जे माझ्यासोबत केलं त्यानंतर मी पुन्हा माहेरी जायला तयार नव्हते. मग एके दिवशी आई स्वतः आली. तिनं मला मिठी मारली आणि म्हणाली, तू इतके दिवस एकदाही भेटायला आली नाहीस. आईचं बोलणं ऐकून माझं मन थोडं पिघळलं. तेव्हाच माझा नवरा म्हणाला, तू काही दिवस त्यांच्यासोबत जा, नाही ना? आणि मी आईसोबत जायला तयार झाले. तिथे एके दिवशी माझी हितेशची भेट झाली. त्याला पाहताच जुनं प्रेम जागं झालं. त्यानंही माझ्याकडे एक शिकवणीने भरलेली नजर टाकली आणि पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. तो त्यावेळी छतावर पतंग उडवत होता. मी खूप वेळ त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. आणि शेवटी मनाच्या जोरावर मी त्याच्याशी बोलून बसले. त्याच्या शिकवणीने भरलेल्या बोलण्यानं मला समजलं की तो खूप दुःखी आहे, पण त्याहून जास्त मी दुःखी होते. यात माझा काहीही दोष नव्हता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच माझ्या डोक्यात एक घाणेरडा खेळ उभा राहिला आणि मी विचार करू लागले की ह्या विचाराला प्रत्यक्षात कसं उतरवायचं. घरी आल्यावर मी माझ्या विचारावर काम सुरू केलं. ती नोकराणी मजबुरीमुळे माझं ऐकण्यास बांधलेली होती. त्यामुळे तिच्या बाबतीत मला खात्री होती की ती काही उघड करणार नाही. पण दुसऱ्या बाजूला राजू होता, जो माझ्या नवऱ्याचा फारच विश्वासू नोकर होता. तो सगळं काही त्याला सांगायचा. त्याला रस्त्यातून दूर करण्यासाठी मी एक प्लॅन आखला. मध्यरात्री मी त्याला फोन करून बोलावलं आणि सांगितलं की माझ्या नवऱ्याची तब्येत बिघडली आहे. तो लगेच धावत आला. तेव्हा मी किंचाळू लागले, आवाज करू लागले. माझा नवरा घाबरून उठला आणि मला विचारलं की काय झालं. मी रडत म्हणाले की तुझ्या सिक्युरिटीने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. राजू हे ऐकून हादरला. त्यानं खूप सफाई दिली, पण माझ्या नवऱ्यानं तेच ऐकलं जे मी सांगत होते आणि तेच पाहिलं जे मी दाखवत होते. त्याने मग राजूला नोकरीतून काढून टाकलं. राजूनं खूप प्रयत्न केला आपली निर्दोषता सिद्ध करण्याचा, पण त्याला यश आलं नाही. आता ठरवलेल्या प्लॅननुसार मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझा दूरचा चुलत भाऊ आहे, त्यालाही नोकरीची गरज आहे. तो तुमच्यासोबत राहील, तुमची काळजीही घेईल. हे ऐकून माझा नवरा म्हणाला, जर तू म्हणते आहेस तर नक्कीच बरोबर असेल आणि तुझ्यासारखं माझ्याजवळ विश्वासू दुसरं कोण असणार. त्याचं ते बोलणं ऐकून मी एका क्षणासाठी लाजेच्या गर्तेत बुडाले की मी त्याच्यासोबत हे काय करत होते आणि ते माझ्याबद्दल काय विचार करत होते. पण मी माझ्या भावना दाबून ठेवल्या आणि मग मी हितेशला घरात ठेवून घेतलं. त्याला राजूच्या जागी ठेवून दिलं आणि तोही माझ्यामुळे हे काम करायला तयार झाला. एवढं मोठं घर होतंच, इथे त्याला आरामात राहता येत होतं. त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि त्याला माझ्याजवळ राहायलाही मिळत होतं. आम्ही दोघे खूप आनंदात होतो, यशस्वीपणे खेळ खेळत होतो. मी माझ्या नोकराणीला माझ्या खोलीत बोलावून घेत असे आणि स्वतः हितेशच्या खोलीत जायची. सगळं काही माझ्या मनाप्रमाणे चाललं होतं. एक दिवस माझा नवरा म्हणाला की मला कामानिमित्त देशाबाहेर जायचं आहे. हे ऐकून मी हादरले की जर तो बाहेर गेला तर हितेशही त्याच्यासोबत जाईल आणि हितेशशिवाय मी कशी राहू शकेन. मग बोलता बोलता मी विचारलं की तुम्ही सोबत कोणाला घेऊन जाणार? तुमची काळजी घ्यायला कुणीतरी हवं. ते म्हणाले की माझा मित्र माझ्यासोबत जाणार आहे, तो माझी काळजी घेईल. हे ऐकून मला दिलासा मिळाला. मला यात काहीच आक्षेप नव्हता. मग ते देशाबाहेर गेले. हा 1 महिना मी खूप आनंदात घालवला. नवऱ्याच्या पैशात हितेशसोबत ऐश करत होते. ओमनगरातल्या त्या जागा जिथं मी कधी स्वप्नातही जाण्याचा विचार करू शकले नसते, तिथे आम्ही दोघं केवळ फिरायलाच नाही गेलो तर खूप मज्जाही केली. आयुष्यातले हे क्षण आम्ही भरपूर उपभोगले. आम्ही खूप आनंदात होतो आणि खूप वेळ एकत्र एन्जॉय करत होतो. मी दिवसरात्र हितेशच्या रात्री रंगीबिरंगी करत होते आणि तोही माझ्यासोबत आपले दिवसरात्र मजेत घालवत होता.
आम्ही दोघं सतत एकमेकांना बिलगून आपला वेळ घालवत होतो. आता माझ्या आत्म्याला खरी शांती मिळाली होती. हितेश आणि मी एकमेकांच्या प्रत्येक अवयवांचा पुरेपूर आनंद घेत होतो. जे काम मला माझ्या नवऱ्यासोबत करायला हवं होतं ते मी माझ्या प्रियकर हितेशसोबत करत होते आणि करून घेत होते. आमचा प्रत्येक क्षण रंगीन वातावरणात जात होता. आम्हाला थांबवणारा किंवा पाहणारा कोणी नव्हतं. त्यामुळे मी आणि हितेश निर्भयपणे आमच्या खोलीत जे हवं तेव्हा जे हवं तसे करत होतो. 1 महिन्यानंतर जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा तो आधीपेक्षा बदललेला वाटत होता. त्यानं माझ्याशी नेहमीसारख्याच पद्धतीने बोललं, पण त्याच्या वागण्यात बदल जाणवत होता. दिसायलाही तो आधीपेक्षा जास्त तंदुरुस्त झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरपणा आला. रात्री मग नेहमीप्रमाणे मी नोकराणीला माझ्या खोलीत बोलावलं आणि स्वतः हितेशच्या खोलीत गेले. मला त्याच्या खोलीत शिरून थोडाच वेळ झाला होता की अचानक दार जोरात उघडलं आणि लाईट सुरू झाली. मी मागं वळून पाहिलं आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं लहानपण उभं राहिलं. मी डोळे उघडल्यापासून घरात फारच दारिद्र्याचं वातावरण पाहिलं होतं. संपूर्ण आयुष्य प्रत्येक गोष्टीसाठी तडफडतच गेलं आणि लाईट सुरू झाली. मी मागं वळून पाहिलं आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं लहानपण उभं राहिलं. मी डोळे उघडल्यापासून घरात फारच दारिद्र्याचं वातावरण पाहिलं होतं. संपूर्ण आयुष्य प्रत्येक गोष्टीसाठी तडफडतच गेलं. घरात आई-वडिलांव्यतिरिक्त आम्ही 4 भाऊ-बहीण होतो. मी सर्वात मोठी असल्यामुळे घरकामाची सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. बाकीचे भाऊ-बहीण लहान असल्यामुळे त्यांना थोडी सूट मिळायची. आईच्या रागाचा बळी बहुतेक वेळा मीच व्हायचे. माझ्या वागणुकीवर आईला खूप आक्षेप असायचा. माझ्या मैत्रिणींच्या घरी जाण्यावर, जास्त वेळ छतावर घालण्यावर आणि अशा कितीतरी गोष्टींवर तिला राग यायचा. मी मात्र एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्यायचे. मला नेहमी वाटायचं की आईला आमच्याबद्दल माया नाही, फक्त आम्हाला जन्माला घालून या जगात आणण्याची जबाबदारीच तिनं पार पाडली आहे. मी हे फक्त मनातच विचारू शकत होते, कारण तोंडावर सांगितले असते तर ती चप्पल काढून मारायला मागे पुढे पाहिली नसती. कमावणारे फक्त बाबा होते. दोन्ही भाऊ अजून खूप लहान होते. अशा वेळी घरात बहुतेक वेळा फक्त डाळ भाजीच बनायची. कधी कधी तर घरात उपासमारीची वेळ यायची. चांगलं जेवण आम्हाला कदाचित महिन्यातून एकदाच मिळायचं. हितेश माझ्या आयुष्यात बाहेरच्यासारखा आला होता. ते लोक काही दिवसांपूर्वीच या एरियात येऊन राहायला लागले होते. त्यांनी घर भाड्याने घेतलं होतं आणि ते आमच्यापेक्षाही जास्त वाईट परिस्थितीत होते. आम्हाला एवढा एक फायदा होता की घर कच्चं पक्क का असेना पण स्वतःचं होतं. पण ते लोक तर बिचारे घराशिवायही लाचार होते. हितेशकडे काही नोकरीही नव्हती. तो सारा दिवस मित्रांसोबत इकडे तिकडे फिरत राहायचा. आम्हा दोघांनाही एकमेकांची आवड होती. आम्हाला लग्न करायचं होतं. पण जेव्हा हितेशने माझ्यासाठी प्रस्ताव पाठवला तेव्हा आई-वडिलांनी लगेच नकार दिला की मुलाचं चारित्र्य चांगलं नाही आणि तो काही नोकरीही करत नाही. अशा निकामी मुलाशी लग्न करून काय फायदा? मुलगी प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रडत रडत माहेरी येईल. आईचं बोलणं एका मर्यादेपर्यंत खरंच होतं, पण मी तरीही माझ्या निर्णयावरून मागे हटायला तयार नव्हते. या दिवसात आई-बाबा दोघंही एकत्र काय गुपचूप बोलत राहायचे ते मला समजत नव्हतं. मला वाटायचं ते माझ्याबद्दल काही योजना आखताय, पण मला हेही ठाऊक होतं की माझ्या इच्छेविरुद्ध ते काही करणार नाहीत, कारण त्यांना माहिती होतं की मी खूप हट्टी मुलगी आहे. आणि मग एके दिवशी आईने मला सांगितलं की बाबांनी माझं लग्न त्यांच्या बॉससोबत ठरवलं आहे. हे ऐकून मी थबकले. असं कसं शक्य आहे? माझ्या संमतीशिवाय तुम्ही माझं लग्न कसं ठरवू शकता? आणि तुम्हाला ठाऊक आहे की मला कुणाशी लग्न करायचं आहे? माझं बोलणं ऐकून आईने डोकं धरलं आणि म्हणाली, तो निकामी जो 1 रुपयाही कमवत नाही, तो तुला कसा सांभाळणार? तुझ्या गरजा कशा भागवणार? आईचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. आता तर बाबांनीही या लग्नाला होकार दिला होता. मला आईपेक्षा बाबांची जास्त भीती वाटायची,
आणि त्यांच्यासमोर मी अशी काही बोलायची कल्पनाही करू शकत नव्हते. बाबांना हृदयाचा आजार होता. अनेक वर्षापासून त्यांना बीपीची समस्या होती. आणि आता त्यांनी माझं लग्न ठरवल्यानंतर त्यांच्या बॉसनं खूप पैशांची मदत केली होती. हे मला नंतर कळालं. आणि मग लग्नाआधीच माझ्यासाठी मौल्यवान दागदागिने आणि खूप कपडे आले. ते पाहून काही क्षणांसाठी मीही डळमळले आणि लग्नाच्या तयारीला लागले. पण लग्नाच्या दिवशी आईने घाबरत मला सांगितले की माझा होणारा नवरा आंधळा आहे, त्याला दिसत नाही. हे ऐकून मी एकदम दचकले. आई, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तुम्ही कसले विचार करून माझं लग्न त्या माणसाशी लावलं? माझी अवस्था पाहून आई घाबरली आणि म्हणाली, अगं, तर काय झालं? मुलगा खूप श्रीमंत आहे, पैशात खेळशील तू. आणि तुझे बाबा म्हणत होते की त्याचा इलाज होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच अपघातात त्याची नजर गेली आहे. ऑपरेशन झालं तर त्याची नजर परतही येऊ शकते. तू काळजी करू नकोस. आईचं बोलणं ऐकून मी गप्प झाले. पण माझ्या मनात त्या माणसासाठी प्रचंड तिरस्कार निर्माण झाला होता. आणि याच नफरतमुळे मी बंड करायला निघाले. मी त्या आगीत बुण्याच्या दिशेने पाऊल टाकलं, ज्याने पैशाच्या जोरावर स्वतः लाचार असूनही मला विकत घेतलं होतं. माझ्या प्रेमापासून मला दूर केलं होतं. त्याच्याबद्दल माझ्या मनात अमर्याद राग आणि द्वेष होता. मी त्याच्या घरी हा राग घेऊनच आले. त्याला समोर बघूनही माझ्या मनातली नफरत कमी झाली नाही. उलट मी त्याच्या कमजोरीचा फायदा कसा करून घ्यायचा हाच विचार करत होते. आणि शेवटी मी माझ्या हेतूत यशस्वी झाले. उलट एका अर्थानं तर मी या घरात खुशच होते. एक म्हणजे त्याची उपस्थिती मला सहन करावी लागत नव्हती आणि दुसरं म्हणजे माझा प्रियकर माझ्यासोबत सतत असायचा. मी पैशातही खेळत होते. सगळे ऐशो आराम मला मिळत होते. आता आम्ही दोघे जगापासून बेखबर होऊन एकमेकात रमलो होतो. तेवढ्यात अचानक खोलीची लाईट लागली आणि आम्ही दचकलो. दाराच्या मधोमध माझा नवरा उभा होता. तो सरळ आमच्याकडेच बघत होता. त्याला पाहून माझा श्वास एका क्षणासाठी थांबला. पण तो आंधळा आहे हे लक्षात येताच मला दिलासा मिळाला. बऱ्याच वेळ तो तसाच उभा राहिला. त्याच्यासमोर असूनही हितेश आणि मी एकमेकांना बिलगून आपल्या रंगेल क्षणांना पुढे नेत राहिलो. तो मग दार बंद करून निघून गेला. माझ्या नवऱ्याची ही कमकुवत बाजू माझ्यासाठी खूपच फायदेशीर ठरली. दुसऱ्या दिवशी मी नाश्ता करायला टेबलावर आले तेव्हा मी थक्क झाले. माझा नवरा समोर बसलेला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या हातात वृत्तपत्र होते. डोळ्यांवर चष्मा घालून तो वाचनात मग्न होता. मी आणि हितेशने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. हे काय चालले होते? इतक्यात माझा नवरा माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तुला एक आनंदाची बातमी सांगायची राहिलीये. मी बाहेर जाऊन डोळ्यांचं ऑपरेशन करून आलोय आणि आता माझी नजर परत आली आहे. हे ऐकताच माझा घसा कोरडा पडला. म्हणजे काल रात्री जे काही झाले ते त्याने पाहिले होते. माझं खरं रूप त्याच्या नजरेसमोर आलं होतं. माझ्या चेहऱ्याचे बदलते रंग पाहून तो जखमी हास्य करत म्हणाला, मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं. जेव्हा तू राजूवर आरोप केला होतास तेव्हाच मला संशय आला. ऑफिसमध्ये गेल्यावर मी राजूला बोलावलं आणि तो हिचकिचत असला तरी मला सत्य सांगून गेला की तू खोटं बोलत आहेस. तुझं उद्दिष्ट काय आहे ते मला समजत नव्हतं. म्हणून मी स्वतःच तुझं खरं रूप जाणून घ्यायचं ठरवलं. मला इतरांकडून तुझ्याबद्दल ऐकायचं नव्हतं. तो पुढे म्हणाला, जेव्हा तू नोकराणीला माझ्या खोलीत पाठवलं तेव्हा मला धक्का बसला. तीही मला आंधळा समजत होती. मी तिला विचारलं तेव्हा ती आधी घाबरली आणि नंतर रडत म्हणाली की ती मजबुरीने असं करत आहे. तिचं ऐकून माझ्यात संतापाची लाट उसळली आणि माझा संशय खात्री करण्यासाठी मी काल त्या खोलीत आलो तेव्हा तू अजूनही हितेशसोबत रंगलेली होतीस. आता मला सगळं स्पष्ट झालं. हे बोलून त्याने माझ्या हातात एक खाकी रंगाचा लिफाफा दिला आणि म्हणाला, यात तुझ्या घटस्फोटाचे कागद आहेत. तुला मी या नात्यातून मुक्त केलं आहे. मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने मला क्षमा मागण्याची संधीही दिली नाही आणि थेट निकाल सुनावला. मग त्याने आणखी एक फाईल माझ्या हातात ठेवली आणि म्हणाला,
एक छोटासा फ्लॅट मी तुझ्या नावावर घेतलाय. हा तुझ्यासाठी घेतलेला माझा शेवटची भेट आहे. आता हे तुलाच देतो. तुला जे करायचंय ते कर. अभिनंदन, आता तू स्वतंत्र आहेस. तुझ्या मनाप्रमाणे आयुष्य जग. मी आणि हितेश मरणासन्न पावले टाकत तिथून बाहेर पडलो. तरीही मला समाधान होतं की त्याने माझ्या नावावर फ्लॅट केला होता आणि बँकेत भरपूर पैसेही होते. घरी परतताना मी माझे कपडे आणि सगळे दागिने घेऊन आले, जे बऱ्याच दिवसांपर्यंत आमच्या गरजांना पुरेसं होतं. मग आम्ही त्या फ्लॅटमध्ये राहायला लागलो. 1 महिना संपताच मी हितेशवर लग्नासाठी दबाव आणू लागले. शेवटी त्याने माझ्याशी लग्न केलं. तो दिवसभर घरीच बसून राहायचा. हळूहळू माझ्याकडचे पैसे आणि दागिने संपायला लागले आणि मी चिडचिड करू लागले. सकाळ संध्याकाळ मी त्याला सांगत राहायचे की एखादा कामधंदा कर. किती दिवस घरात पडून राहणार. पण तो मला प्रेमाने टाळायचा. माझा संयम सुटायला लागला. तेव्हा मी आता रागाने त्याला सांगू लागले. या कारणामुळे त्याने माझ्यावर हातही उचलायला सुरुवात केली. मी जेव्हा जेव्हा त्याला कामधंदा करण्याबद्दल सांगत होते, तेव्हा तो माझ्यावर रागवायचा. तो एक निकटतू माणूस होता. त्याला काम करण्याची अजिबात सवय नव्हती. मी जेव्हा जेव्हा त्याला कामधंदा करण्याबद्दल सांगत होते, तेव्हा तो माझ्यावर रागवायचा. तो एक निकटतू माणूस होता. त्याला काम करण्याची अजिबात सवय नव्हती. आईचं बोलणं अगदी खरं होतं. तो फक्त आवारागर्दी करू शकायचा आणि गोडगोड बोलू शकायचा. त्याच्यात याखेरीज दुसरा कुठलाच गुण नव्हता. पण दुर्दैव असं की मी ह्याच गुणांवर भाडून त्याच्यावर वेडी झाले आणि माझं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करून टाकलं. आईवडील माझ्यावर नाराज होते. ते माझा चेहरा बघायलाही तयार नव्हते आणि इथे मी रोज जळत कळत दिवस घालवत होते. माझं शिक्षण 12वी पर्यंतच झालं होतं. त्यामुळे मला कुठे चांगली नोकरी मिळणं शक्य नव्हतं. तेव्हा मी एका फॅक्टरीत काम सुरू केलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फॅक्टरीत काम करून मी जेव्हा घरी यायचे, तेव्हा माझा नवरा बिछाण्यावर पडून टीव्ही बघण्यात मग्न असायचा. त्याला बघून माझ्या अंगात संताप उसळायचा आणि मी दिवसभराची थकलेली असतानाही घरकामात व्यस्त राहायचे. माझ्या डोळ्यातून वारंवार अश्रू व्हायचे आणि मला माझे ते ऐशोआरामाचे दिवस आठवायचे, जे मी माझ्या नवऱ्याच्या घरी घालवले होते. ते दिवस आता फक्त स्वप्नासारखे उरले होते. माझ्या पप्पांमुळे मी या दुःखाने आणि हलाखीने भरलेल्या दिवसांना जगायला भाग पाडली गेले होते. आईच्या घरी गेले तरी ती मला बघून तोंड दुसऱ्या बाजूला करायची आणि मी रडता चेहरा घेऊन परत यायचे. घर आणि नोकरी यात मी एखादी घनचक्कर बनून गेले होते. आता प्रत्येक क्षणी मला पश्चाताप व्हायचा. जर मी आईचं बोलणं ऐकलं असतं आणि थोडा संयम दाखवला असता, तर माझ्या नवऱ्याला मान दिला असता, प्रेम दिलं असतं. आईनं मला सांगितलंही होतं की ऑपरेशन नंतर तो नीट होईल. पण मी मात्र बावळट झाले होते. आज त्याच्यासोबत त्याच्या घरी मी ऐशारामात राहत असते आणि आता तर त्याचे डोळे सुद्धा पूर्वीसारखे बरे झाले होते. आई खरंच म्हणायची की तू नेहमी घाई करतेस आणि आज या घाईमुळेच मी काहीच उरले नाही. मला आता हितेश सोबत कसंही करून राहावं लागणार होतं, कारण हे सगळं माझ्याच हाताने घडवलं होतं. आणि हितेशला ठाऊक होतं की माझ्या परतीचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत. मी त्याला सोडून कुठेच जाणार नाही. म्हणूनच तो फ्लॅटमध्ये आरामात राहायचा आणि मी दिवसभर काम करून घराचं चूल पेटवत होते. माझ्यासारख्या बाईचा असाच एक वेदनादायी शेवट झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.